विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमातून मी लोकसभेला उस्मानाबादच्या लोकसभेतून फॉर्म भरलेला आहे आणि मला काडीपेटी जे तुम्ही विचारलं ते काडीपेटी आम्ही मागून घेतलेली, कारण मिळालेले नाही आहे. आम्ही 3 ऑप्शन सांगितले होते, 3 ऑप्शनमध्ये आम्हाला काडीपेटीच मागितली. त्याचं कारण आहे, कारण पहिलं जे काडीपेटीचा उद्देश आहे आमचा, ती प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरात चूल पेटली पाहिजे आणि ती चूल कशाने पेटवतो आपण, तर काडीपेटीने पेटवतो. दुसरा जो मुद्दा आहे तो प्रत्येक देवांच्या समोर आपण ज्योत लावतो. आपण म्हणतो ज्योतशी ज्योत जगाते चलो, योगो की गंगा बहाते चलो. इतकं चांगलं सुंदर आहे काडीचं, पण त्या काडीपेटी कुणी मागायला तयार नाही. आणि तिसरा जो आमचा उद्देश आहे की हा जो भ्रष्टाचाराचा जो राक्षस आहे त्याचा खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याच्या ह्या काडीपेटीने आम्ही भ्रष्टाचाराची होळी करून टाकणार आहेत. आणि आजच आम्ही येडेश्वरी मंदिराचं दर्शन घेतलं, अंबाबाईंचं, येडेश्वरी मातेचं. तिथे नारळ फोडला आणि माझं मूळ गाव दुधाळवाडी या गावात जाऊन आज हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीच्या माध्यमातून नारळ फोडून हनुमान जयंतीला पाया पडून बजरंगबलींची शक्ती घेऊन आम्ही यामध्ये उतरलेलो आहेत. आणि पूर्णची पूर्ण गावानी, माझ्या दुधाळवाडीच्या गावानी पूर्णची पूर्ण पाठिंबा दिला. कारण माझा स्वभाव, माझं नेतृत्व, माझं जे कर्तृत्व आतापर्यंतचं निस्वार्थ भावाने जे काम सुरू आहे त्याला गावच्या लोकांना माहीत आहे, म्हणून पूर्ण गावाने मला पाठिंबा दिलेले. त्यासाठी मी आज नारळ फोडून सुरुवात केली. पण बघा, मागच्याच 2-4 दिवसापूर्वी जे शक्ती प्रदर्शन झालं आपल्या धाराशिवमध्ये, उस्मानाबादमध्ये, पाय ठेवायला जागा नव्हती, गाड्या लावायला जागा नव्हती, पैसा आला कुठून? हे किती मोठा भ्रष्टाचार आहे. आणि सत्तेवर असताना सुद्धा तुम्ही जर इथे येत आहे आणि प्रचार करताय तुम्ही, हा कुठला न्याय? हे कुठली लोकशाही? हे लोकशाही कसली? म्हणून माझं सांगणं आहे की हा जो भ्रष्टाचार आहे हा कमी झाला पाहिजे. आणि त्यासाठीच आमचे जे मुद्दे आहेत, जे आता सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांचा मुद्दा आहे, त्यांना 10,000 रुपये मानधन मिळालंच पाहिजे. जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत माझा लढा चालूच राहणार. भले तुम्ही मला मतदान करा किंवा नका करू, हे माझं सांगणं आहे. नाही जरी केलं तरी पण माझा लढा सुरूच राहणार. हे जनजागृत करण्यासाठी मी यासाठी उभा राहिलेली. आणि ज्येष्ठ नागरिक पण टॅक्स भरते, ज्येष्ठ नागरिकांचा टॅक्स घेतला जातो, त्यांच्या हक्काचे पैसे येते म्हणून त्यांना मिळालेच पाहिजेत. त्यांच्या खिशातलं द्यायचं नाही त्यांना. तसंच गाईचा पण मुद्दा आहे, गोमातेचा मुद्दा आहे. एकाही पंतप्रधानाने आतापर्यंत गाईचा मुद्दा पार्लमेंटमध्ये मांडलेला नाही आहे. मग त्यांना अधिकार काय पंतप्रधान म्हणायचा? कारण गोमाता आमची राष्ट्रीय माता आहे, तिला दर्जा दिला पाहिजे. आमचे जे शंकराचार्य आहेत त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे. आणि बघा, तुम्हाला ज्या वेळेला लालबहादूर शास्त्रींचा विषय घेतला होता तर त्यांचं काय झालं, मोरारजी बापूंचं काय झालं, मोरारजीभाई देसाईंचं. आणि तिसरा मुद्दा जे अटल बिहारी वाजपेयींनी मुद्दा मांडला होता, सकाळी पार्लमेंटमध्ये मांडला आणि संध्याकाळी परत घेतला. का परत घेतला? तर तृणमूल सरकार आणि ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा काढून घेतला. आम्ही त्याचा मुद्दा घेतला तर म्हणजे ह्यासाठी आम्ही गाईला वाचवायला पाहिजे, गाय कत्तल खाण्याला गेली नाही पाहिजे. आणि गाईचा जर मुद्दा नाही घेतला तर ह्या लोकसभेला जे खासदार उभा राहतात त्यांना काय अधिकार आहे? मग पार्लमेंटमध्ये तुमची जर हिंमत असेल तर पार्लमेंटमध्ये गाईचा मुद्दा घ्या.